जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून. गडचिरोली जिल्ह्यात 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी अतिदुर्गम भागाचा दौरा करत सुरक्षा तसेच विकास कामाचे उद्घाटन केले. फुलनार कॅम्पपासून गर्देवाडा आणि लाहेरीपर्यंत सलग कार्यक्रमाची रेलचेल होती. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भामरागड आणि हेडरी उपविभागातील नव्याने पोलीस मदत केंद्रांना उच्चस्तरीय भेट मिळाली. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी फुलनार कॅम्प गुंडुरवाई येथे भेट देत अभियानाची पाहणी केली आणि जवानाशी संपर्क साधला. यावेळी पोलीस दादलोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. 500हून अधिक नागरिकांनी उपस्थिती राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकाची भांडी, साड्या, चप्पल, शालेय विद्यार्थ्यांना सायकल, बॅग, क्रीडा साहित्य अशा विविध वस्तूचे वितरणही करण्यात आले. या नवीन पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून येथील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यात शासन कटिबद्ध आहे. अतिदुर्गम फुलनार भागात लवकरच रस्ते आणि आरोग्य सेवा यासह सुविधा निर्माण होतील असा आशावाद सुद्धा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी यावेळी व्यक्त केला. यानंतर उपविभाग हेडरीतील गर्देवाडा येथे एक गाव एक वाचनालय या उपक्रमाअंतर्गत 74व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटनही पार पडले. या ठिकाणी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पारंपरिक वेशभूषात सहभागी झाले. वाचनालयात स्वतंत्र अभ्यासिका, टेबल, खुर्च्या, पुस्तके व कपाटासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्देवाडा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचेही लोकार्पण पोलीस महासंचालक यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात आला होता. त्यानंतर लाहेरी उपपोलीस स्टेशन येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही झाले. नव्या इमारतीमुळे दुर्गम भागातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि स्थानिकांना मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले गेले. गडचिरोलीतील सुरक्षा, समाज जागृती आणि विकास या तिन्ही आघाड्यावर 9 डिसेंबर 2025चा पोलीस महासंचालक यांनी केलेला दौरा हा अतिमहत्त्वाचा ठरला आहे. अतिदुर्गम भागात पोलीस प्रशासनाचे असे प्रयत्न भविष्यात माओवाद, नक्षलवाद निर्मूलनाकडे आणखी एक पाऊल मानले जात आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.